पुढील बातमी अशी की धार्मिक मोर्चांबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली। हे मोर्चे आपल्यावर धार्मिक बंधनं घालू पाहतायत। लग्न कुणाशी करायचं हे ठरवणारे हे कोण? लव जिहाद या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत नाही। मी चर्चा करायला तयार आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात एक नवीन पद्धत निघाली आहे मोर्चांची, आणि ते मोर्चे असं तुम्हाला सांगतात की तुम्ही लग्न कोणाशी करायचं, तुम्ही काय खायचं, आणि धर्माबद्दलची जी माहिती आहे ती ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात असा एक प्रयत्न ते करतात। आणि मोठे मोठे पोस्टर लावतात ते, आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं एक दिवस धर्मासाठी। म्हणजे हा विप्रसिद्ध नाही का? हा विरोधाभास नाही का? आपला धर्म मी म्हणणार नाही, पण आपले संस्कार काय सांगतात? हरीचं नाव क्षणभर घे आणि चांगलं काम करण, हे म्हणतात धर्मासाठी एक दिवस घ्या। इंटरकास्ट लग्नाचा अर्थ काय? लव जिहादचा अर्थ काय? मला लवचा अर्थ माहिती आहे, मला जिहादचा अर्थ माहिती आहे, पण लव जिहादचा अर्थ कुठल्याही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये नाही। आणि मी एन रेकॉर्ड सांगते, आणि कुणाकडे असेल तर तुम्ही मला येऊन समजा, मी चर्चेला बसायला मान्य आहे। अजूनही त्यांची कन्या आहे, दुसरी कोणीतरी जागा घ्यायला नको ती। आजकाल जमाना खराब, त्याच्यामुळे आजकाल वडील पडवायची खूप शर्यत राज्यात चाललेली आहे, त्याच्यामुळे मी ती जागा आता कोणाला देणार नाहीये। आणि टीव्ही चालू आहेत, कॅमेरा, त्याच्यामुळे रेकॉर्ड करून ठेवा, ते माझेच वडील आहेत। नंतर बातमी खासदारांच्या संपत्तीबाबतची आहे। दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे। याबाबतचा एक अहवाल समोर आलाय। भारतीय जनता पक्षाचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत। त्यातील महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे। सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटींनी वाढ झाली आहे। तर रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीत 20 कोटींनी, प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीत 10 कोटींनी, भावना गवळींची 6 कोटींची संपत्ती जी ती वाढल्याचा अहवाल समोर आला। खासदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याचं आपण बघतो। यामध्ये सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 89 कोटींची वाढ झाली आहे। रावसाहेब दानवेंच्या संपत्तीत 20 कोटींची वाढ, प्रतापराव जाधवांच्या संपत्तीत 10 कोटींची वाढ झाली आहे, भावना गवळींच्या संपत्तीत 6 कोटींची वाढ झाली आहे। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी भाजप हा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तसंच आता कुठे विदर्भाला त्यांच्या हक्काचा वाटा मिळत असून योग्य वेळी विदर्भ वेगळा झाला पाहिजे असं मत बोंडेंनी व्यक्त केलं। भारतीय जनता पक्ष निश्चितपणे वेगळ्या विदर्भाच्या बाजूचा आहे। मी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात होतो, परंतु आणि योग्य वेळी विदर्भ निश्चितपणे वेगळा झाला पाहिजे। आता कुठे विदर्भाचा वाटा मिळतोय? नागपूर समोर येते, अमरावतीमध्ये प्रकल्प होतात आहे, सिंचन पूर्ण होते, ते सगळं करून निश्चितपणे विदर्भ आपल्या पायावर उभा राहील, आणि योग्य वेळी योग्य निर्णय निश्चितपणे भारतीय जनता पक्षात घेतले जातात।